आमच्या दोघींनाही आज अजिबात बिलीव्ह होत नव्हतं, की आमच्या लास्ट इयरचा आज लास्ट पेपर हे 3 वर्ष आम्हाला कसे गेले ते कळलंच नाही आणि आज फायनली आमचा लास्ट पेपर होता आणि आम्ही काइंड ऑफ खुश पण होतो. ऑफ कोर्स अजून रिझल्ट यायचा बाकी आहे, बट रिझल्ट तर पॉझिटिव्हच येणार हे आमच्या दोघींनाही माहिती आणि आता इथून पुढे आपल्याला कॉलेजला यायला भेटणार नाही, क्लासरूममध्ये यायला भेटणार नाही, हे आमचं डिस्कशन चालू होतं. एनिवेज आज आमचा टुरिझमचा पेपर होता, जिओग्राफी स्पेशल घेतलं असल्यामुळे आणि हा लास्टला ठेवला होता त्यांनी. थँक गॉड बिकॉज हा माझा फेव्हरेट सब्जेक्ट बिकॉज मला असं वाटतं, की हा सगळ्यात सोपा पेपर आहे माझ्यासाठी तरी आणि असं मला वाटलंच नव्हतं, की आज सगळ्यात शेवटी हा पेपर येईल. कधीच वाटलं नाही. आमचे सगळे पेपर लकीली 10 ते 12:30 होते सकाळी कारण की दुपारी इतकं ऊन येतं ना बाहेर जायची इच्छाच होत नाही. आणि त्याचमुळे माझी मम्मी मोस्टली आता सध्या ब्लिंकिट करायला लागली आहे कारण की बाहेर ऊन येतंय आणि तिला बाहेर जायची इच्छा नाही होत सामान आणायला. आणि आता तुम्ही जस्ट इकडे बघा, की किती आंबे पिळून त्याचा रस बनवला जाणार आहे आज संध्याकाळच्या डिनरसाठी. भाई साहब, इंडियन्स अँड देअर ऑब्सेशन विथ आमरस इज इन्सेन. एनिवेज नंतर मस्त ट्रेडिशनल वेअर करून आम्ही आलो होतो आमच्या एका रिलेटिव्हच्या वास्तुशांतीसाठी. माझ्या दीदीचे जे दीर आहेत त्यांनी पिंपरी चिंचवड साईडला मस्त अशा सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला होता. मला पर्सनली वास्तुशांतीच्या पूजेला जायला खूप आवडतं कारण की कुणीतरी काहीतरी मोठं अचीव्ह केलं आणि आपण त्याचा पार्ट होणार आहे याच्यापेक्षा चांगलं काही असू शकतं. ऑलमोस्ट सगळे गेस्ट आले होते, आमच्या आत्याची फॅमिली पण आली होती आणि आम्हाला असं वाटलं की आम्हालाच लेट झालंय बट आम्ही ऑन द टाइम होतो. तिकडे थोडंसं भेटून पाया पडून आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेट केल्यानंतर आम्ही आलो खालच्या फ्लोअरवर जिकडे सगळ्या गेस्टसाठी लंचची सोय केली होती. सो सगळ्या फॅमिलीने आम्ही जेवून घेतलं आणि ही आहे माझी दीदी ज्यांच्या दीराच्या घराच्या वास्तुशांतीला आम्ही आलो होतो आणि हे आहे माझा गोंडस बाळ म्हणजेच राजवीर. आता तो ऑलमोस्ट 1.5 वर्षाचा झाला आणि जसा जसा तो मोठा होतोय तसं तसं खूप ऍक्टिव्ह होतोय आणि ते चांगलं पण आहे त्याच्यासाठी. आणि त्याला एक मोठा दादा पण आहे बरं का, तो म्हणजे फक्त 3 महिन्याने त्याच्यापेक्षा मोठा आहे. याचं नाव पण आहे कबीर. तो पण खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. दोघं पिल्लं खूप जास्त छान खेळतात एकमेकांसोबत आणि ते बघून आम्हाला खूप जास्त आनंद होतो. आणि आता इकडे आमच्या राजवीरचा प्रयत्न चाललाय की स्वतःच्या हाताने बूट पायात घालायचा. ते तर काही आम्हाला जमत नाहीये बट आता बघूयात की कधी जमतंय.